रत्नागिरी शहर। या शहरातली दोन रत्न आपल्या मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात सामील झाली आहेत। त्यातल्याच धीरज साठविलकरला आता आपण भेटूया। जन्माला आला तो अपंग घेऊनच जन्माला आला। म्हणजे असं आम्हाला वाटलं की ह्याचं पुढे काय करायचं, ह्याला पुढे न्यायला पाहिजेच म्हणून आम्ही आई वडिलांनी अशी जिद्द केलेली की ह्याला पुढे न्यायचंच आहे। तो लहान होता 3 वर्षाचा की त्याला आपुलकी वाटायला लागली मी शाळेत जावं, इतर मुलांसारखंच वागावं। पण त्याला आम्ही सांगायचं बा तू लहान आहेस तुला खेळणार नाही, पण त्याला तरी तो हट्टच धरायचा मला शाळेतच जायचंय। सगळ्या शाळा तरी पण फिरल्या पण त्याला कुठे प्रवेश घेतला नाही। मला ते सारंग म्हणून त्या वैद्य होत्या त्यांनी काय सांगितलं आपण माझा मुलगा मतिमंद आहे त्याच्याबरोबर त्याला आपण पुढे नेऊया। पहिल्यांदा मला तो आठवतो तो कापडात गुंडाळलेला धीरज, चादरीत गुंडाळलेला धीरज। त्याची आई जेव्हा शाळेमध्ये ॲडमिशनसाठी आली आणि मला म्हणाली माझ्या मुलाला ॲडमिशन पाहिजे। मी म्हटलं मुलगा कुठे आहे त्याला घेऊन या। तो म्हणाले रिक्षामध्ये आहे। मला समजेना रिक्षामध्ये मुलगा आणि आई वरती का आली। म्हटलं घेऊन या ना मुलाला समोर आणा। आणि आमची शाळा ही मुकबधिरांची शाळा आणि हा मुलगा मी बघितल्यानंतर अपंग म्हणजे खरोखरी अपंग म्हणजे काय तर दोन्ही हात नाहीत, एक पाय अर्धा एक पाय अखंड, म्हणजे शरीरात देवाने पूर्णपणे 2 पाय सुद्धा त्याचे धड नाहीत। पण एक आव्हान म्हणून मी स्वीकारायचं ठरवलं आणि त्याच्या आईला सांगितलं की ठीक आहे मी याला शाळेत घेतो, फक्त आपल्याला एक बदल करावा लागेल की डॉक्टरला आपण कन्व्हिन्स करून डॉक्टरना असं सांगूया की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अपंगांची शाळा नाही तर मुकबधिरांची शाळा हीच अपंगांची शाळा म्हणून आहे। आणि खरोखरी तुम्हाला सांगतो की मतिमंद मुलं सुद्धा पहिल्यांदा आमच्याच शाळेत येत होती, पण नाईलाज म्हणून आम्ही त्यांना घेत होतो, शिकवत होतो आणि मुलात मूल शिकतं ह्या एक मला आत्मविश्वास असल्यामुळे आणि मग मी त्याला सांगितलं आईला की घेऊन या तुम्ही सर्टिफिकेट घेऊन या। त्याप्रमाणे त्याची आई गेली आणि डॉक्टरांनी त्याचं एक सर्टिफिकेट दिलं की ह्याला शाळेची गरज आहे आणि म्हणताना मी त्याला शाळेमध्ये ॲडमिशन दिली आणि त्याच्या आईलाही आनंद झाला आणि धीरजलाही आनंद झाला। त्याला शाळेत कसं बसवायचं म्हणजे तो गुंडाळलेलाच असायचा शालमध्ये, त्याला बसता येणार म्हणजे झोपूनच असायचं। म्हणून आता 10 वाजता मी घेऊन जायची त्याला शाळेत, 2 वाजेपर्यंत तिथेच बसून राहायची। म्हटलं ह्याला इतर मुलांसारखं त्याला पण आपण प्रयत्न करायला पाहिजे। 2-3 दिवस त्याने ती मुलं मतिमंद मुकबधीर तसा तो बोलायला लागला। मी म्हटलं आम्ही असा असून हा असा परत बोलतोय की काय। मी सरांना म्हटलं सर धीरज बोलतो बघा त्या इतर मुलांसारखा बोलतो, एकतर अपंग आहे आणि हा असा जर बोलायला लागला तर आम्ही आई वडिलांनी काय करायचं। सर बोलले त्याच्यावर काय तुम्ही रिएक्शन घेऊ नका, सगळं काय व्यवस्थित होईल। पहिल्यांदा त्याचा अनुभव असा होता की त्याची आई जेव्हा एका नॉर्मल शाळेमध्ये त्याला घेऊन गेली त्यावेळेला आजूबाजूची सगळी माणसं लोक एखादी प्रदर्शनीय वस्तू जशी बघायला यावं तसं ती आलेली होती आणि त्याचा परिणाम धीरजच्या मनावरून एक न्यूनगंड त्याच्यामध्ये निर्माण झालेला होता आणि तो आधी मला पहिल्यांदा दूर करायचा होता। म्हणून शाळेतल्या पहिल्या सगळ्या मुलांना मी जवळ बोलवलं आणि म्हटलं हा धीरज बघा तुमच्यासारखाच आहे, याला पण शिकायचं आहे आणि हा सगळं करू शकतो असं म्हटलं मी त्याला। धीरजची प्रगती हळूहळू इतकी सुंदर होत गेली की धीरज मातीचे गोळे करायला लागला पायाने। धीरज पायाने तो जो बोर्ड असतो त्या बोर्डवरती खडू घेऊन लिहायला लागला आणि हे सगळं एकदम करायला लागला नाही। त्याला मी पहिल्यापासून प्रोत्साहन दिलं की धीरज अरे तू हे करू शकतोस, धीरज तू बघ पायात पेन्सिल धर, पायामध्ये ब्रश धर, धीरज हा बघ हा लाल रंग आहे हा इथे लाव तिथे लाव, पायाने असं सारव त्याच्याबरोबर ते गडाबडा लोळायचं की जेणेकरून त्याला एक्झरसाइज मिळतील आणि असं करता करता धीरजची जी प्रगती होत होती आणि आज मला खरोखरी आनंद होतोय की हे जे पाऊल आत्मविश्वासाचं पाऊल, जिद्दीचं पाऊल आणि भरभक्कम पाऊल आधी तयार झालं आणि मराठी पाऊल पडते पुढे मध्ये आज धीरजने दाखवून दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला अपंगांना प्रोत्साहन द्या, सहानुभूती देऊ नका, आम्हाला संधी द्या। कराया आबाळाची छाया तुझी समुद्राची माया।
आपल्या ह्याच्यावर जीवनावर मात करून तो पुढे पुढे तयार झाला. पण आम्हाला पण आनंद वाटला की आता ह्याच्यासाठी आणखीन आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे म्हणून सरांची आणखीन भेट घेऊन त्याला आणखीन जेवढी त्याच्या अंगात कला असेल ते आपण त्याला आणखीन हे करूया. आदि अंत तूच खरा, तूच बुद्धिदाता, शरण मी आलो तुला, पायावर माथा, डंका वाजत हातीशी, गजरा नावाचा, संकटाला बळ देई अवतार देवाचा, देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी, समुद्राची माया. हा धीरज सारखा धीरज हा एकमेव धीरज आहे आणि त्याला प्रोत्साहन देणारे त्याची आई, त्याचे वडील, त्याची जी भावंड आहेत. आणि आज धीरजमध्ये पाहायला गेलं तर इतर अपंगांच्या मध्ये एक न्यूनगंड किंवा चेहऱ्यावरती एक ज्यांच्या भावना दिसते की मी अपंग आहे, मी लाचार आहे, लोक माझ्यावर उपकार करतायत, ही भावना धीरजच्या चेहऱ्यावर बिलकुल दिसत नाही. मला हे सगळ्यांना सांगायचं आहे मनापासून की बाप्पानी किंवा देवानी, निसर्गाने त्याला जे दिलं त्यानं पुन्हा त्यालाच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मित्रा, मला तुला नमस्कार करायचा आहे. तू माझा बाप्पा, हे जगातले सगळ्यात सुंदर पाय आहेत. मला नमस्कार करायचा तुला मनापासून. धीरज, खरंच तू ही स्पर्धा काय कुठलीही स्पर्धा सगळ्याच्या खूपच पुढचं आहेस. तू पुढचं आहेस, तुझी ही कला पुढची आहे आणि तुझं मन, तुझं हार्ट सगळ्याच्या पुढचं आहे रे. थँक्यू मॅडम. आम्हाला सगळ्यांना लाजवेल अशा गोष्टी करतोस तू आणि अशा खरोखरच लाजवशील, नतमस्तक करशील असंच आहेस तू. आणि माझ्याकडे तर गणपती येत नाही, पण मला असं वाटतं कधी मला गणपती आणायचा झाला तर मी तिथे रत्नागिरीला जाऊन धीरजकडनं त्याच्याकडनं हा बाप्पा बनवून घेईन आणि माझ्या घरी आणून बसवेन. इतका सुंदर आहे. खरं तर म्हणतात ना की आपल्या पायांवर नीट उभं राहायला शिका. मला तर असं वाटतं की जर हे वाक्य कोणी बोलू शकेल तर ते फक्त तू आहेस रे, फक्त तू आहेस. जेवढ्या आम्हाला अपेक्षा होत्या ना तसा तो आमच्या अपेक्षा तो व्यवस्थित पार पाडत होता. आणि आता तो एवढा तो जाऊन पोचलाय ना की बस आम्हाला रत्नागिरीला फिरला की त्याला वाटतं ही धीरजची आई. एवढा आता मला अभिमान वाटतो ना त्याच्याबद्दल की मला असं वाटतं इतर मुलांचं काही नाही मला वाटत, पण माझ्या मुलाबद्दल मला एवढा अभिमान वाटतो ना की कुठली आई एवढं आनंद व्यक्त करणार नाही. तो मराठी पाऊल पडते पुढेमध्ये त्यानं कळा करून सगळं महाराष्ट्राने त्यानं बघितलं. आम्हाला त्याचं मावशी म्हणून खूप अभिमान वाटतोय. पायान जे काय कृती करतो किंवा गणपती काढतो किंवा चित्र काढतो त्याचा आम्हाला खरोखरच खूप अभिमान आहे की बा तो एवढा अपंग असून एवढा पुढे गेला किंवा त्याच्या आईवडिलांनी त्याला एवढं पुढे नेलं, ह्याचं आम्हाला खरोखर कौतुक आहे. शेजारी आम्ही असल्यामुळे गीताय ग्रंथार्थ तत्त्वविदे
ग्रंथगेयाय ग्रंथान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरी हृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरी प्रणयाय गौरी प्रवणाय गौरभावाय धीमहि गो सहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मकरंद सर आणि उर्मिलाजी, याची इच्छा आहे की तुम्ही स्वतःच्या हाताने बाप्पाला त्या मखरात ठेवावं.